रामराम शेतकरी बांधवांनो, आपण सध्या आपल्या शेतात उभे आहोत आणि वरून ड्रोन शॉटमध्ये आपलं हे हिरवंगार शेत किती भारी दिसतंय बघा. पण एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच सतावतोय, तो म्हणजे दरवर्षी आपण खताचा खर्च वाढवतोय पण तरी सुद्धा उत्पन्न का वाढत नाहीये? का आपली जमीन तिचा कस गमावतेय का? हो ना, हाच प्रश्न आजकाल प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येतोय. पण आता वेळ आली आहे की वरून फक्त खतं टाकत बसण्यापेक्षा आपल्या आईसारख्या जमिनीच्या पोटात तिच्या काळजात डोकावून बघण्याची. कारण खरं उत्तर तिथंच दडलेलं आहे, आपल्या या काळ्या मातीत. आणि आपल्या जमिनीच्या काळजात डोकावून बघायला मदत करणारा आरसा म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या जमिनीचे एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड आहे, जे आपल्याला अगदी बरोबर सांगतं की आपल्या जमिनीला नेमकं काय पाहिजे आणि काय नको. ही योजना सरकारनं 2015 साली सुरू केली, पण हा फक्त एक सरकारी कागद नाहीये बरं का. हे एक असं हत्यार आहे जे आपल्याला अंदाजे शेतीकडून अचूक शेतीकडे घेऊन जातं. जमिनीला शास्त्रीय पद्धतीनं काय हवंय हे सांगणारं हे एक वरदानच म्हणावं लागेल. आता या रिपोर्टमध्ये काय असतं ते बघा. यात एकूण 12 गोष्टी तपासल्या जातात, म्हणजे NPK म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश, जे आपल्या पिकाचं मुख्य जीवन आहे. त्यासोबतच जस्त, लोह, तांब्यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब. हा तर आपल्या जमिनीचा जीव आहे, जीव. आता आपल्या मनात येईल की हे सगळं वाचायला आणि समजायला खूप किचकट असेल, पण तसं अजिबात नाही. सरकारनं हा रिपोर्ट रंगांचा वापर करून इतका सोपा केलाय की कुणालाही एका नजरेत सगळं कळेल. हे बघा, साधं सोपं गणित आहे याचं. ज्या गोष्टीसमोर हिरवा रंग आहे याचा अर्थ ते प्रमाण जमिनीत एकदम बरोबर आहे, आणि जिथं कुठे लाल रंग दिसला तिथं समजायचं की काहीतरी गडबड आहे. एकतर ती गोष्ट जमिनीत कमी आहे किंवा गरजेपेक्षा खूप जास्त झाली आहे. इथे माझ्या हातातल्या टॅब्लेटवर एक नमुना रिपोर्ट बघा. जसं रस्त्यावरचा दिवा आपल्याला थांबायचं की जायचं हे सांगतो, तसंच हे रंग आपल्याला सांगतात. हिरवा म्हणजे सगळं आलबेल आहे, जे करताय ते चालू ठेवा. लाल रंगात कमी लिहिलं असेल तर ते खत टाका, आणि जास्त लिहिलं असेल तर ते खत कमी करा किंवा काही दिवस बंदच करा. किती सोपं आहे बघा. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या सगळ्याचा आपल्या खिशाला काय फायदा? ह्या पत्रिकेमुळं आपला खर्च कसा कमी होतो आणि नफा कसा वाढतो ते आता आपण नीट समजून घेऊया. अभ्यासातून हे सिद्ध झालंय की मृदा आरोग्य पत्रिकेच्या शिफारशीनुसार खतं वापरल्यास खतांवरचा आपला खर्च जवळपास 30% कमी होऊ शकतो. म्हणजे विचार करा, आपला तिसरा हिस्सा खर्च सरळ सरळ वाचतोय. हा आलेख बघा जरा, यात फरक एकदम स्पष्ट दिसतोय. पहिला उंच खांब म्हणजे आपला अंदाजे खताचा खर्च, आणि दुसरा छोटा खांब म्हणजे पत्रिकेनुसार केलेला खर्च. बघा, आपण अंदाजानं जे खत टाकतो त्यात आपला किती पैसा आणि खत दोन्ही वाया जातं. योग्य खत, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात द्या, हेच या पत्रिकेचं मुख्य सूत्र आहे. जे गरजेचं आहे फक्त तेवढंच द्यायचं. यामुळे वायफळ खर्च टळतो, पिकाची वाढ जोमदार होते आणि पर्यायाने आपलं उत्पन्न वाढतं. ही हातातली माती बघा, ही फक्त माती नाहीये, हा आपल्या जमिनीचा जीव आहे. पत्रिका फक्त एका हंगामाचा फायदा बघत नाही, तर आपली जमीन पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुपीक कशी राहील याचा विचार करते. आणि त्यासाठी आपल्याला हा सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा जीव जपावा लागेल. तर जमिनीचा जीव म्हणजे सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा याचे उपाय खूप सोपे आहेत. पिकांचे अवशेष म्हणजे धांड, पाचट जाळू नका, ते जमिनीत गाडा. 2 पिकांच्या मध्ये ताक किंवा धैंच्या सारखं हिरवळीचं पीक घ्या. पिकांची नेहमी अदलाबदल करा, शेणखत, कंपोस्ट खत वापरा आणि जमिनीची कमीत कमी नांगरट करा. हे सगळे उपाय कमी खर्चाचे आहेत आणि फायद्याचे तर खूप आहेत. एका अभ्यासात असं दिसून आलंय की जमिनीतला सेंद्रिय कर्ब फक्त 1% जरी वाढला ना, तरी गव्हाचं उत्पादन हेक्टरी 0.1 ते 0.2 टनाने वाढू शकतं. म्हणजे बघा, जमिनीची ताकद थेट आपल्या उत्पन्नात दिसते. चला, आता बघूया की ही पत्रिका मिळवायची कशी. सरकारने ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे. आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला हेलपाटे मारायची काही गरज नाही. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, आपल्या गावातल्याच माती परीक्षण प्रयोगशाळेशी संपर्क साधा. दुसरं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेतातून मातीचा नमुना काढून द्या. आणि तिसरं, तुमचा रिपोर्ट थेट तुमच्या मोबाईलवर SHC ॲपमध्ये मिळवा. झालं काम. आता संपूर्ण देशात गावागावात हजारो प्रयोगशाळा उघडल्या आहेत. अगदी शाळांमध्ये सुद्धा ही सोय झाली आहे. याचा अर्थ काय? तर ही सुविधा आता थेट आपल्या दारात आली आहे. आणि हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये हे SHC ॲप आहे. 2023 मध्ये सरकारनं हे ॲप अजून सोपं आणि सुटसुटीत केलंय.
आता यात नकाशा आहे, QR कोड आहे, म्हणजे सगळा रिपोर्ट आपल्या खिशात, आपल्या बोटावर उपलब्ध आहे. तंत्रज्ञानानं आपलं काम खरंच खूप सोपं केलंय. शेवटी एकच विचार करायचा आहे, ही जमीन, हे वावर आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालंय. आता ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला अजून सुपीक करून द्यायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपल्या या जमिनीचं आरोग्य आजच तपासावं लागेल, नाही का? विचार नक्की करा.